अध्याय 16 वेशवैभव. भगवान श्री महावीर स्वामी 2500 वर्षापूर्वी झालेले जैन धर्माचे प्रवर्तक. नीच उच्च, स्त्री पुरुष, शूद्र ब्राह्मणादी भेदभावांचे निरासक्त व जनभाषेतून उपदेश करणारे शांतीप्रेरक संत. इच्छांना काबूत ठेवा, कोणाला मुद्दाम दुखवू नका, कुसंगती व रात्रभोजन टाळा, निर्वाहास आवश्यकच वस्तू बाळगा. अधिक संग्रह म्हणजे लोभाचे थैमान. लोभ दुःखमूल व संयम हाच सुखमूल. यावर विशेष भर देऊन निवर प्रेम व उत्कट संयम यांचे राज्य नांदविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे चित्र म्हणजे या अध्यायातील विचारांचे अत्युच्च शिखर. सम्यक आचार, सम्यक विचार, संयमाचा आदर्श थोर. साधू संत महावीर जगज्जेते झाले या मार्गे. या ठिकाणी चित्रामध्ये महावीर ज्या वृक्षाखाली ध्यानस्थ बसलेले आहेत त्या वृक्षाच्या भोवती क्रूर सिंहासारखे श्वापद तर सशासारखा भित्रा प्राणीही आहे. या ठिकाणी सरपटणारे सर्प, नाग, याबरोबरच पक्षावर घरट्यात पिलांना चालणारा पक्षी आहे, हरिण आहे, बगळा आहे, उंदीर, पाल, सरडे सर्व प्राणी त्यांच्या अवतीभोवती असून सर्व निश्चिंतपणे एका ठिकाणी बसलेले आहेत. त्यांच्यातील भेदभाव ते पूर्णपणे विसरलेले आहेत आणि म्हणूनच हे चित्र हे अध्यायातील विचारांचे अत्युच्च शिखर आहे असे महाराज म्हणतात. असे पुस्तकामध्ये दिलेले आहे. वेशवैभव. श्री गुरुदेवाय नमः. ईश्वरासमान्य जे सत्कार्य, जे सांगून गेले संतवर्य, ते आचरणे यातचे सौंदर्य. ते आचरणे यातचे सौंदर्य खऱ्या जीवनाचे. सात्विक आहार, सात्विक विहार, सात्विक संगती व्यवहार, सात्विक वाचन, दर्शनादी साचार, प्रिय सज्जनांशी. ऐसे सात्विक करणे जीवन, ही नव्हे अंधश्रद्धेची खून. सात्विकता निसर्ग नियमास धरून, ऐसा अनुभव जाण त्यांचा. सात्विकतेने आरोग्य लाभे, शांती सुख दास होऊनही राबे. जीवन सर्व प्रकारे शोभे, प्रभावी सौंदर्याने. स्वैराचार हीन विचार, राजस तामस आहार विहार. दिनचर्येत नाही चाळतंत्र, त्याचे इह पर सुखनाश. चहा चिवडा चिरुटांचे दास, आपुल्या तनु मन धनाचा नाश. करुणी बिघडवती जीवनास गावाच्याही. सात्विक सरळ ठेविता जीवन, ते होय सुंदर आरोग्यपूर्ण. सात्विकचे असावी वेशभूषा ही जाण मानवाची. काही भडक वेशभूषा करीते, कपड्यावरी किती कपडे घालिते. आत लुकडे परीवरुणी शृंगारिती शरीरे आपुले. तोंडाचे खोडके दिसती हाडे, छातीची खोली दाखवी लाकडे. काय होते घालोनी कपडे, गर्भ रेशमी. उगीच करती थाटमाट, कपाळी अत्तराचा मळवट. पावडर कंगवा आरसा चिरूट, खिशा माझे. व्यसन तोंडाचे खोडके करी, तेल लाविती वरचे वरी. केस फिरवणी म्हणती साजरी, दिसतो आम्ही. अंग निस्तेज जीर्ण झाले, खरू जगज करणादिके भरले. भारी कपडे घालूनही झाकले सौंदर्यासाठी. कशाचे सौंदर्यपण, ज्यातूनही न जाय सूर्यकिरण. ब्रह्मचर्याचेही नाहीत कण, शरीरा माझे. चालताना पडती आढ्या, बोट लावता खाती तनघड्या. बाता करती बड्या बड्या, आम्ही शौकीन म्हणून. रड्यासारखी निघते वाचा, औषधा वाचुनी न होय शौचा. बोटात अंगठ्या हिरकणीच्या मिरवणी काय,
निस्तेज शृंगारिले प्रेत की भुजानं उभे केले शेतात. एकटाचे विचित्र दिसे चार चौघात, ऐसी नको वेशभूषा. अथवा भरजरी कपडे घातले, परी ते स्वच्छचे नाही केले. सोवळे म्हणून पुन्हा पुन्हा नेसले, तेच ते पितांबर. ऐसी कला कासया करावी, जी हास्यास्पद आणि बाधकी व्हावी. आपुली साधीच राहणी ठेवावी, ऐपती परी. अंगी गुण सौंदर्य भरावे, सुंदर सात्विक कपडे करावे. खादी ग्रामोद्योगाचे ल्यावे, लेणे आपुल्या परी. नेहमी स्वच्छ धुतलेले असावे, एकाची वस्त्रे अंग झाकावे. निसर्गाचे हवा किरण लागावे, शरीरा लागे. एकावरी एक आच्छादन, ते थंड देशाचे अंधानुकरण. शरीरी लागता सूर्यकिरण, औषधी गुण अंगी येते. सोने मोती रेशीम जरी, सौंदर्य प्रसाद हे बहुपरी. त्या सर्वाहुनी शतपटीने बरी, आरोग्याची टवटवी. सौंदर्य असावे रक्तशुद्धीचे, ओजपूर्ण ब्रह्मचर्याचे. नीटनेटके वागण्याचे, घरीदारी उत्तम. कला दाखवावी बळकट स्नायूंची, उंच छातीची ताट शरीराची. आरोग्याची बाणेदारपणाची, सर्वांगांनी आदर्श. वेशभूषेची चढाओढ, आज जीवनास झाली अत्यंत जड. गरज चिंता रोगांची वाढ, यात कसले मोठेपण. बाह्य वस्तूचे भडकपण, हे आतल्या उणिवेचे प्रदर्शन. महत्वास चढता बाह्य आवरण, मोलघटे मानवतेचे. मान मानवतेने शोभावा, गांधी वेश लाजवी वैभवा. श्रीकृष्णाचा मोर मुकुट पावा, वेड लावी विश्वाला. हे जाणून या अंतरी, सात्विक व्हावे आहार विहारी. तेने घरगाव देशसेवेही, देशसेवाही बरी. साधत तसे सहजची, लोकांपुढे राही आदर्श. समानतेचा उसळे हर्ष, ग्रामोद्योगाचाही उत्कर्ष. आपैसाची होय गावी. येथे श्रोता करी शंका सादर, साधी राहणी उच्च विचार. हे जरी कृषी जीवनाचे सूत्र, तरी आज ते ना चाले. किमती कपडे भडक राहणी, छाप पाडिती आज जनी. साधा सात्विक राहे पडोनी, मागच्या मागे. विष्णूचा पितांबर पाहून, सागरे लक्ष्मी केली अर्पण. शंकराची चिरकुटे बघून, दिले हालाहाल तैसे होय. आज पैसे खर्चता सर्व मिळते, न्याय मिळतो सत्ताही मिळते. कीर्ती सन्मान थोरपण मिळते, ऐसा अनुभव सर्वांचा. मित्रा हाची भ्रमिष्ठ अनुभव, लोकांना सांगतो धनची देव. या सूत्रानेची दुःखे सर्व, आज वाढली जीवनात. सर्व हेची चालती समजूनी, जैशी स्पर्धाची लागली जनी. तोरा दाविती एका हुनी एक, जाती पत्नी अधिकाधिक. कापसाहुनी सफेद वसने, सोन्याहुनी ही पिवळे दागिने. शिखर गाठले कृत्रिमतेने, नित्य नव्या हौसेसाठी. स्वच्छता आणि पवित्रता, शुद्धता आणि नैसर्गिकता, पाहुनी प्रिय झाली कृत्रिमता. सुशिक्षितता तीच वाटे. स्नान न करता फवारा घ्यावा, कपड्यावर अत्तरांचा शिडकावा. मळ साचोपरी सुंदर दिसावा, कपडा नवा घडोघडी. नवी फॅशन थाटमाट, यांची वाढतच गेली चट. शिवता 50चा कोट, लागे पॅन्टही तोलाचा. ह्या गरजा वाढतची जाती, तेथे न पुरे कुबेर संपत्ती. मग बापुळे कामगार करती काय तेथे. कोणी खाती लाचल चुकती, कोणी उघडची डाके देते. अन्याय अत्याचार वाढती पैशासाठी. कोणी सरळपणे चालती, ते या माझी रगडले जाते. मग त्यांचीही भांबावी वृत्ती, वाढे अशांती चहूकडे. कोणी घरी उपवास काढती, मुलाबाळा दूध न देते. परी बाह्य डौल उत्तम ठेविती, मोठेपणा मिरवाया. कोणी म्हणती याचून न चाले धंदा, न मिळे धन. परी हे सर्वांचेच गेले समजून, वर्म एकमेकांचे. मग का अट्टहास करावा, जाणून सन्मार्ग का न धरावा. परी तो मार्गही न ठावा, वेड लागले धनाचे. म्हणती पैशानेच सर्व होते, मोक्ष मिळतो राज्य मिळते.
संत मिळती कीर्ती मिळती, देवाचे होते पूजनही. परी ते म्हणणे वेड्यासारखे, पैशांनीच सुखे होती पारखे. पैशांसाठी जगी वाखे, घाली नरकी पैसाची. पैसा नियमांनी मिळविला, तारतम्याने खर्ची घातला, तरीच सौख्य देतो जीवाला, जीवना माझे. नाहीतरी पैसा जहर, शांतीने लाभू दे क्षणभर, मानसासी बनवितो वानर, चंचल चित्त करोनिया. चिंता लावितो कमावितांना, पशुसारखे कष्ट नाना, जाळतो तनु मना जीवना, सर्व काळ मानवाच्या. चिंता थोर रक्षणाची, चोर भय अग्नी भयाधिकांची. लालसा वाढे उपभोगाची, माणूस होय पशु जैसा. असला दिसला त्यासी पैसा, जीव होतो कासाविसा. वाटे खर्च करावा कैसा, झोप त्यासी लागेना. आला पगार खर्च झाला, सिनेमा तमाशे पाहण्यात गेला. त्यातूनही उरला काही त्याला, उत्तम मार्ग लागेना. दारू गांजाधिक पितो, काही पैसा सट्ट्यात जातो. काही विभागणीस लागतो व्यभिचाराच्या. काही उन्मादाच्या भरी, झगडा करतो मार्गावरी. वकिलांची घरे भरी, शहाजोग आम्ही म्हणावया. काही खाण्यात बाष्कळ, मग उठले पोट कपाळ. डॉक्टर वैद्यांची झाली धावपळ, पैसा गेला त्यासाठी. काही दाखवया मोठेपण, देती पार्टी बिदागी दान, हसता हसता फस्ती घेऊन बेगरजी वस्तू. काही लोक कमाई करती, त्यांची त्यांनाच न पुरेपुरती. खर्च वाढता कर्ज घेती, धोका भोगती जाणून या. जैसा कर्ज घेऊन खर्च करी, तैसा कमाईस लक्ष न धरी. तेने संकट येती घरीदारी, मग विचारी काय करू. पुढे जीवा लागली हळहळ, लोटता न लोटे पुढचा काळ. म्हणून बुद्धी झाली चंचल, चोरी चहाडी करावया. अक्कल नाही आमदानीची, समज नाही मोजमापाची. जीभ चटकली खाण्यापिण्याची, धरला मार्ग चोरीचा. कलंक लागला घराण्यावरी, आई बापाची बदनामी पुरी. पुत्र निघाले ऐसे वैरी, उत्तम कोणी म्हणेना. हौसेसाठी सोडला धर्म, किळसवाने करीती उद्यम. नाना प्रकारे व्यभिचार कर्म, करीती आणि करविती. कोणी धनिक राक्षसीचे असते, पैसा देऊनी गुलाम करते. पाप करती करवणी घेती आपणासाठी. कोणी फसवणी धन कमावती, आपणची उपभोग भोगिती. त्यांचीही शेवटी होते फजिती, ऐकली कीर्ती बहुतांची. काहींना जवानीचा चढे तोरा, लग्ने करती 10-12. सरला पैसा आणि बोजवारा, कोणी थारा देईना. मग खाती बायका तोडोनी, म्हणती पैसा आणा कोठोनी. काय खावे घरी बसवणी, लग्न केले कासया. काही चढले चढविता मनी, विचार दिला सगळा सोडूनी. घरेदारे बसले समर्पणी, वेश्या ठेवणी घरा माझे. हा झाला वानरा समान, लोक न पाहती याचे वदन. आप्त हस्ती दुरून दुरून, करणी याची पाहुनिया. काही धनासाठी दत्तक घेती, परी भांडता कवडी न उरे हाती. उरली तरी दत्तक, मित्र उडविती संपत्ती सारी. कोणी टोलेजंग नवसची केला, जरी देवा पुत्र झाला. पुत्रा भारंभार देईन तुला, सोने चांदी म्हणून या. काहींना प्रथमची मुले झाली, त्यांनी गावोगावी मिठाई वाटली. इस्टेट सारी गमावली, हर्ष होता पोराचा. जेव्हा पुत्र झाले खंडोखंडी, तेव्हा हात कपाळी देवोनी रडी. आता उरली नाही कवडी, भीक मागे लोकांसी. काही सज्जन यातून वाचले, परी घरीच पैसे उधळून दिले. मुला मुलींचे लग्न केले, धन खोविले बारूद खाणी. टोले जंग दिला मंडप, नाही पाहिले मोजमाप. पंक्ती बसल्या आपोआप, लाडू जिलेबी बासुंदीच्या. काही देखी सेकी करू लागले, व्रतबंध संस्कार आधी भले. होते पैसे सर्व खोविले, वाढदिवशी पुत्रांच्या. काहींनी वडिलांची पुण्यतिथी केली, पुंजी सारी गमावली. शेवटी रोटीही देईल कुठली, नाव घेऊन वडिलांचे. काही सज्जन यातून वाचले, परी घरी सणावार आदी केले. होते नव्हते पैसे घातले, दिवाळी दसरा होळी माझी. काही मानव ऐसे असती, जे वाईट कामी पैसे न घालती. परी प्रतिष्ठेसाठी मरमरती, पैसा देऊनी गाठीचा.
शेतात खटा असोत 90, परी एका तासासाठी करती फिर्याद. सारी इस्टेट हो बर्बाद, परी लढतो एका शिवीसाठी. कोणी नाव व्हावे लोकांतरी, म्हणून साहेबास मेजवानी करी. नाना पक्वाने नजराने परोपरी, पाहिजे ते पुरवावे. काहींनी घरेदारी हे विकली, प्रतिष्ठा स्थापावयासी आपुली. पुढे भिकारी होऊनी मेली, मुले बाळे त्यांची. काही लढले निवडणूक, पैसा गमावून झाले खाक. नाही उरले लौकिकी नाक, घेतला शोक विकतचा. काहींनी विकली शेती भाती, बंगले बांधले सडकेवरती. शहरी मौज भोगली, अंती पोटा अन्न मिळेना. कोणी व्यापारासाठी घर बांधले, पैसे त्यातची संपून गेले. पुढे खाण्याचे फजित झाले, व्यापार काही सुचेना. कोणी देशविदेश पाहते, नाना वस्तूंचा संग्रह करते. शेवटी त्यांचीही झाली फजिती, गोष्टी उरल्या बड्या बड्या. कोणा साधूची लागली झळ, गरीबुवांची चाले वर्दळ. चमत्कार करती म्हणे सकळ, पैसे उधळी त्या लागे. करी सेवा देई दक्षिणा, मिष्टाने खाऊ घाली नाना. भरजरी वस्त्र पात्रादी दाना, करोनी झाला भिकारी. मग बुवासीच म्हणे धन सांगा, लागला मागे करोनी त्रागा. गाठ पडली ठकाठका, झाला शेवटी निराश. बुवा दक्षिणेपुरता गोड बोलला, ती संपताच घर विसरला. कोण पसतो धनहीनाला, नाश झाला शेवटी. भक्ती चमत्काराधिकासाठी, म्हणून झाली फजिती मोठी. घरदार लावूनी नेले पाठी, लुबाडले ढोंगी बुवांनी. काही तीर्थ धामावरी गेले, घरचे डबोले जवळचे आणले. चोरा गुंडाधिकांनी ठोकले, पैसे नेले लुटोनी. झाले बिचारे केविलवाने, भीक मागत आले परतोनी. ऐशी झाली पैशा दिल्यांनी स्थिती अनेकांची. सुविचारा वाचोनी काही, पैसा सत्कारणी लागत नाही. धन वाढता मन वाढत जाई, घटता सवयी न घटती. जीवनासी आवश्यक धन, सर्व कार्याचे प्रारंभ साधन. प्रपंची पदोपदी पाहिजे सुवर्ण, परी विचार धन आधी हवे. नाहीतरी माणुसकीचे पडे विस्मरण, अंगी वाढती हीन गुण. लोक तोंडापुरते म्हणती सज्जन, पाठ फिरवती धिक्कारती. शेवटी मनुष्याचा निर्मळ व्यवहार, हाची ठेवितो हृदयी आदर. जो परस्परांच्या हिताचा विचार, आत्मत्वाने चालवे. मनुष्य धर्म म्हणून सर्व करावे, परी भिकारीच न व्हावे. जीवन कर्तव्यशील राहावे, ऐसेची करावे सत्कर्म. जे टिकेल ते करणे बरे, ज्यासी सज्जन म्हणती साजरी. कंजूशीही न करणे बरे, उधळपट्टीही न व्हावी. ऐपत पाहोनी प्रसंग करावे, प्रसंगी कर्दयू न बनावे. परी पैसेही न उधळावे, भीक लागेल ऐशापरी. लौकिकासाठी भिकारी न व्हावे, अंथरुण पाहून पाय पसरावे. प्रसंग शोभे ऐसे करावे, टिकाऊ परिणाम लक्षणी. मनुष्य भावनेच्या आहारी जातो, तेव्हा तारतम्याची सोडतो. काहीही विचित्र करीत सुटतो, हौसेला मोल नाही म्हणून. परिणामांची पर्वा न करता, व्यर्थची दाखविती उदारता. घरी धनसंपत्ती नसता, कर्ज काढून हौस करी. पुढे आपुला करोनी नाश, भिकेस लावी मुळाबाळास. नाही कोणाचाची विकास, ऐसे कासया करावे. रोज न्यायाने मिळवावे धन, थोडे थोडे करावे जतन. काही खर्चावे त्यातून, प्रसंगासाठी संसारी. योग्य अतिथींचा करावा आदर, त्यासही द्यावी भाकरीत भाकर. आपुल्या परीने करावा सत्कार, आले याचा. दुसऱ्याच्या दुःखात दुःखी व्हावे, त्याच्या आनंदी सुख मानावे. प्रसंगी आपणासी वगळिता यावे न्यायी बुद्धीने. आपण कमवावे आपण खावे, परी उरले ते गावकार्यी लावावे. कमीत कमी खर्चित जावे नेटकेपणी. कमावणे ती नव्हे श्रीमंती, बचत केली तीच संपत्ती. यानेच संपन्न होईल व्यक्ती, वाढे श्रीमंती गावाची. थोड्या थोड्यातची अधिक खर्चे, काटकसरीने रोज वाचे. थेंबे थेंबे तळे साचे, मग ते मना शांती देई. तिळा तिळातची तेल पूर्ण, क्षणाक्षणाने बनेल जीवन. कणाकणाने साचे धनधान्य, कामी येईल प्रसंगी. अधिक न हवा एकही घास, तेने नशिबी न ये उपवास. थोडा त्रास अधिक विकास,
शेवट गोड याची मार्गी. ऐसे वर्तन व्हावे गावी, गरजांची धाव कमी करावी, अनासक्ती वाढवावी प्रत्येकाने अनुक्रमे. काटकसरीचे करिता वर्तन, अपार वाचेल गावी धन, त्याने गाव होईल नंदनवन सर्वतोपरी. गावासी सत्ययुग आणावा, त्याच्या सुखे स्वर्ग मानावा, आपल्या इंद्रियांच्या चवा सोडून द्याव्या थोड्या थोड्या. मग जाणून या आत्मरंग, राहावे नित्यानंद स्वरूपी दंग, तेव्हाची जीव होय अभंग, अमरस्थिती शेवटाच्या. सम्यक आचार सम्यक विचार, संयमाचा आदर्श थोर, साधू संत महावीर जगज्जेते झाले या मार्गे. शुद्ध आचार विचारांचे फळ, व्यक्तिसेवेची गाव सौज्वळ, गावी सुखे नांदतील सकळ तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत, कथिली साधी राहणी संयमयुक्त, 16वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. आत्मेव मे सदा ज्ञाने दर्शने चरणे तथा. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चारित्र्य यातच माझ्या आत्मरूपाचा प्रकाश साठवला आहे. समता सर्व भूतेषु तदधी सामायिकम मतम. सर्व प्राण्यांची ठाई समता धारण करणे हीच खरी शांतीदायी प्रार्थना. भगवान श्री महावीर स्वामी.